शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमधून नाथ सीडची जी संकेत कॉटन आहेत तर या कॉटन बद्दल आपण या व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत। मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी 2000-3000 रुपये पॅकेट प्रमाणे घेतलं असे शेतकरी या व्हेरायटीसाठी वेडे सुद्धा झालेले होते। नेमकं या व्हेरायटीचं वैशिष्ट्य काय आहे? नाथ सीडची संकेत नेमक्याचं वैशिष्ट्य काय आहे मला हेच समजलं नाही। नंतर मी चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की ही व्हेरायटी फक्त मार्केटमध्ये गाजाबाजा झालेली दिसून आली आहे। व्हेरायटी चांगली आहेत, परंतु कोणतेही वाण घेत असताना जिकडे अफवा आली तिकडे न जाता त्या व्हेरायटीचं वैशिष्ट्य काय आहे, आपल्या भागामध्ये ती व्हेरायटी येतं का, त्याचं नेमकं उत्पन्न किती मिळणार आहे, लागवड कशी करायची, कोणत्या शेतकऱ्याला किती उत्पन्न आलं याची माहिती न घेता जिकडे शेतकऱ्यांची हवा धावली तिकडे पूर्ण शेतकरी धावत असतात। तर आज आपण या व्हिडिओमधून नाथ सीडची संकेत या व्हेरायटीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर सबस्क्राइब नक्की करा। आता बघा, जी नाथ सीडची संकेत आहेत या व्हेरायटीची लागवड करायची असेल तर तुम्ही मध्यम ते भारी जमिनीसाठी हिची रिकमेंड आहे, तुम्ही लागवड करू शकता। लागवडीचं अंतर 4 बाय 1.5 फुटावर तुम्ही ही लागवड करू शकता किंवा 4 बाय 2 सुद्धा झालं तरी चालेल, कारण ही जास्त फळफांद्या देणारी किंवा हिला जास्त फळफांद्या येणारी ही व्हेरायटी आहे। आता या व्हेरायटीचा उत्पन्नाचा विचार केला तर हिची बोंड मीडियम आकाराचं येतं, 4 ते 5 ग्रॅमचं बोंड आहे, परंतु हिला बोंड जास्त लागत असल्यामुळे आपल्याला एकंदरीत उत्पादन वाढीसाठी ही व्हेरायटी मदत करू शकते। परंतु 30% हे व्हेरायटीवर अवलंबून असते आणि 70% आपल्या नियोजनावर अवलंबून असते। तर तुम्ही एकाच व्हेरायटीच्या मागे न लागता याला सुद्धा भरपूर पर्याय आहे, जसं की तुम्ही यूएसची 7067 लावू शकता, प्रभातची सुपर कॉट लावू शकता, राशीची 659 ही लावू शकता। भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला आहे, तुम्ही कोणतीही व्हेरायटी लागवड करू शकता। परंतु या व्हेरायटीच्या मागे लागून जास्त पैसे मोजण्यापेक्षा अदर कंपन्यांचे वाण सुद्धा खूप चांगले असतं। तर संकेत वाण हे भेटत असेल तर लागवड करा, परंतु नाही भेटत असेल तर तुम्ही उगाच याच्या मागे न लागता तुम्ही अदर कंपनीचे वाण हे निवडू शकता। तर संकेत वाणाबद्दल इतकी आपल्यापाशी इन्फॉर्मेशन होती ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून घ्या। धन्यवाद।